यानंतर बातमी जळगावमध्ये येते। जळगावमध्ये मुख्यमंत्र्यांचा उद्या दौरा नियोजित करण्यात आलाय। मात्र या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नियोजित बैठकीमध्ये गोंधळ पाहायला मिळतोय आणि भाजपच्या बैठकीमध्ये हा सगळा गोंधळ झालेला पाहायला मिळतोय। मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर एक बैठक आयोजित करण्यात आली आहे। चंद्रशेखर नेवे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। चंद्रशेखर, नेमकं गोंधळाचं कारण काय? दीपक, उद्या मुख्यमंत्र्यांसह काही मंत्री जळगाव जिल्ह्यामध्ये जामनेर तालुक्यामध्ये एका विकास कामांच्या याच्यासाठी येत आहेत आणि या मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने त्यांच्या नियोजनासाठी बैठक भाजपच्या वतीने आयोजित करण्यात आलेली होती। त्या ठिकाणी माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे देखील उपस्थित होते, गिरीश महाजन देखील होते, जलसंपदा मंत्री। मात्र ही बैठक सुरू झाल्याच काही कार्यकर्त्यांनी मात्र या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवरनं गोंधळ घालण्यास सुरुवात केली। या कार्यकर्त्यांचं असं म्हणणं होतं की या कार्यक्रमाच्या पत्रिकेमध्ये खडसे यांचं नाव खालच्या क्रमांकावरती आहे की जे वरती असायला पाहिजे होतं, अशी या कार्यकर्त्यांची मागणी होती। एकनाथराव खडसेंनी सुद्धा त्यांना या कार्यक्रमामध्ये बैठकीमध्ये समजवण्याचा प्रयत्न केला। मात्र हे कार्यकर्ते जे खडसे समर्थक होते ज्यांनी ऐकण्याची काही न ऐकता गोंधळ सुरूच ठेवला। अखेर शेवटी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना ही बैठक तहकूब केल्याची किंवा रद्द केल्याचं घोषित करावं लागलं आणि त्यानंतरच हा गोंधळ शमलेला आहे। दीपक।